कुंभ राशीच्या जातकांनो, 10 ऑगस्टचा तो दिवस तुमच्या आयुष्यात कधी येईल असा विचारही तुम्ही केला नसेल. एका बाजूला संसाराचा गाडा आनंदाचा चालला होता आणि दुसऱ्या बाजूला छताखाली एक महाभयंकर कट शिजत होता. असा कट ज्याने एका रात्रीत हसतं खेळतं कुटुंब थेट रस्त्यावर आणलं. त्या दिवशी नेमकं काय घडलं? कोण होता तो कपटी माणूस ज्याने विश्वासाचा असा गळा आवळला आणि कोण आहे ती स्त्री जी आज समोर येऊन असा बॉम्ब फोडणार आहे ज्याने कित्येक चेहरे उघडे पडणार आहेत? जर तुमची रास कुंभ असेल किंवा तुमच्या आयुष्यात 10 ऑगस्टच्या आसपास अशा विचित्र घटना घडल्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक कथा नाही तर एक उघडा इशारा आहे. त्या घरात सगळं काही ठीक चाललं होतं पण त्या कपटी पुरुषची नजर त्या कुटुंबाला सुखावर पडली ज्याने विश्वासाचा मुखवटा घातला, कुंभ राशीच्या स्वभावाचा फायदा घेतला. पण त्याला वाटलं नव्हतं की ज्या स्त्रीला तो आपल्या खेळातील पद समजत होता ती स्त्री एक दिवस संपूर्ण डाव उधळून लावेल. नमस्कार मंडळी, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिलं अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरू करू. माणूस बाहेरच्या जागी शत्रूची 2 हात करू शकतो पण जेव्हा स्वतःचा छताखाली विश्वासाच्या पांघरुणाखाली एक विषारी साप पाळला जातो तेव्हा सावरणं निव्वळ आवश्यक असतं. 10 ऑगस्टच्या त्या काळी दिवसाची पाळेमुळे खूप खोल रुजलेली होती. तो कपटी माणूस एकच रात्रीत तयार झाला नव्हता. त्याने अत्यंत नियोजन बुद्धी पद्धतीने पायऱ्या पायऱ्याने हे कट कारस्थान रचलं होतं. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सर्वात मोठा गुण काय असतो माहितीये? ते मनापासून प्रामाणिक असतात, समोरच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि नाती जपण्यासाठी स्वतःला पाण्याला लावतात. आणि दुर्दैवाने याच चांगुलपणाचा, याच बबडेपणाचा त्या कपटी माणसाने काळा फायदा घेतला आहे. त्या माणसाने सर्वात आधी काय केलं? त्याने थेट हल्ला नाही केला. त्याने आधी कुटुंबातील मुख्य माणसाचा विश्वास जिंकला. मी तुमचाच आहे, मी तुमचाच खरा हितचिंतक आहे असा आव्हानला वारंवार पाहत तो प्रत्येकाची काळजी घेत होता. कोणाला पैशाची मदत, कोणाला सहानुभूती तर कोणाचे सल्ले. पण आतून आतून तो प्रत्येक नात्याच्या मुळावर तुळशी पात्र ठेवून होता. त्याने हळूहळू विष पेरायला सुरुवात केली. भावाच्या मनात भावाबद्दल संशय निर्माण केला. पती पत्नीच्या नात्यात गैरसमज भिंत उभी केली आणि कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतः स्वार्थ निघून घेतला. तो प्रत्येकांसमोर दुसऱ्यांची चहाडी करायचा, एकाचे कान दुसऱ्याकडे भरायचा आणि जेव्हा घरात भांडण पेटायचं तेव्हा तोच माणूस मध्यस्थी करायचा. आव आणून आग अधिक भडकवण्याचा. कुंभ राशीची व्यक्ती समजत होता की हा माणूस आपलं घर वाचवतो पण खरं तर तोच या विनाशाचा मुख्य सुधाकर होता. हे फक्त नाती तोडण्यापुरतं मर्यादित नव्हतं तर त्या कपटी माणसाची नजर कुटुंबाच्या मालमत्तेवर, पैशावर, प्रतिष्ठावर होती. 10 ऑगस्टच्या आधीच्या या महिन्यात त्याने आधी काही कागदपत्रे, असे काही व्यवहार आडुशाने केले ज्याने कुंभ राशीच्या व्यक्तींना पुसटशी कल्पना नव्हती. विश्वासाच्या नावाखाली सह्या घेतल्या गेल्या. तुमच्या चांगल्यापणासाठी करतो असं सांगून आर्थिक तिजोरी रिकामी केली गेली. घरात दररोज कटकटी वाढू लागल्या. हसतं-खेळतं घर हळूहळू स्मशानासारखं शांत, उदास होऊ लागलं आणि कपटी माणूस बाजूला उभा राहून स्वतःच्या या घाणेरड्या खेळाचा आनंद घेत होता. त्या कपटी माणसाला वाटत होतं की त्याचा हा खेळ असाच चालत राहील. त्याला वाटलं होतं का तो जिंकला पण सर्व काही त्याच्या हिमतीनुसार चाललं. पण तो एक खूप मोठी चूक करून बसला. या संपूर्ण खेळात, या संपूर्ण षडयंत्रात तो एक घटकाला सर्वात कमजोर समजत होता. तो ज्या स्त्रीचा वापर आपल्या खेळातील पद म्हणून करत होता तिला त्याने अत्यंत हलक्यात घेतलं होतं. ज्याला अजिबात कल्पना नव्हती की ज्या स्त्रीला तो गप्प बसून पाहत होता, जिचा तो गैरवापर करत होता, ती स्त्री 10 ऑगस्ट असं काही अवतार धारण करेल. त्या स्त्रीच्या हातात असं कोणतं भयंकर सत्य लपलं आहे, अशी कोणती व्हिडिओ क्लिप आणि पुरावे हिच्या हाती आले ज्याने त्या कपटी माणसाचे पाय थरथरू लागले. आणि 10 ऑगस्टच्या त्या दिवशी ती स्त्री सर्वांसमोर येऊन काय बोलणार? पहा, या कथेच्या सर्वात भयंकर वळण आलेला ती स्त्री आणि त्या सत्याचा पहिला स्फोट. जर तुम्हाला हा व्हिडिओ
पूर्ण पाहायचा असेल तर मंडळी एकही सेकंद स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिलं अजिबात विसरू नका. 10 ऑगस्टची ही दुपार सूर्य नेहमीप्रमाणे उगवला होता, पण कुंभ राशीच्या त्या घरामध्ये एक वेगळंच गच्चंदर पसरला होता. घरातल्या हवेत एक विचित्र घुसमट होती, जणू काही निसर्ग येणाऱ्या मोठ्या विनाशाच्या नादी देत होता. तो कपटी माणूस नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसून स्वतःच्या विजयाचा आव्हानत होता. त्याला वाटत होतं की त्याने रचलेलं जाळं आता पूर्णपणे घट्ट झालं. आता हे सगळं कुटुंब कधीच एकत्र येऊ शकत नाही. आता हे घर कायमचं उद्ध्वस्त झालं. पण बरोबर दुपारी 3 वाजता घराच्या मुख्य दरवाजा उघडला. दारात ती स्त्री उभी होती. तिच्या डोळ्यात आज सारखी भीती किंवा लाचारी नव्हती. तिच्या चेहऱ्यावर होता एक भयानक चीड आणि बदला घेण्याचा अगार. जितके दिवस तिने अपमान सहन केला होता, जितके दिवस तिला या कारस्थानात दाबून ठेवलं गेलं होतं, त्या सगळ्याचा हिशोब चुकता करायची वेळ आता आली होती. ती थेट हॉलमध्ये आली. तिने त्या कपटी माणसाकडे एक असा जाळीदार कटाक्ष टाकला, त्याने माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग एका क्षणात उडाला. तिने खिशातून मोबाईल काढला आणि टेबलवर जोरात आपटला. ती ओरडून म्हणाली, खूप झालं तुमचा हा घाणेरडा खेळ. ज्या माणसाला तुम्ही सगळं या घरात तारणहार समजत होता ना, तो तारणहार नाही तर या घराला लागणारी विषारी कीड आहे. ही शब्द ऐकताच घरातील प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली. कुंभ राशीची व्यक्ती सुन्न होऊन तिच्याकडे पाहत राहिली. त्या कपटी माणसाने तिची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला. तो ओरडला, तिची बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. पण आज ती स्त्री थांबणार नव्हती. तिने मोबाईलचं प्ले बटन दाबलं आणि संपूर्ण हॉलमध्ये एक असा आवाज गुजू लागला, ज्याने त्या कपटी माणसाचं कपाळ घामाने होस्ट झालं. त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तो कपटी माणूस दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीशी बोलत होता. तो स्पष्टपणे सांगत होता की असं कुंभ राशीच्या कुटुंबाला रस्त्यावर आणायचं आहे, असा यात भावाचा कलह निर्माण करायचा आणि कशी याची मालमत्ता स्वतःच्या नावावर हडपायची आहे. एकमेकांनी एक कॉल रेकॉर्डिंग, बँकेचे बनावट व्यवहार, व्हॉट्सअप चॅटचे प्रिंट अकाउंट तिने टेबलवर फेकून दिले. प्रत्येक पुराव्यासोबत त्या कपटी माणसाचा मुखवटा टरकून फाटत होता. सत्य समोर आलं होतं, पण ते सत्य एवढं भयानक होतं की पचवणं कुंभ राशीच्या कुटुंबासाठी अशक्य होतं. ज्या माणसावर वर्षानुवर्ष भावासारखा, मुलासारखा विश्वास ठेवला, तोच माणूस आपल्या विनाशाची स्क्रिप्ट लिहित होता. पण खरी शोकांतिका पुढे घडणार होती. सत्य उघड झालं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या कपटे माणसाने आधीच असा कोणता शेवटचा डाव खिळून ठेवला होता, ज्याने सत्य समोर येऊनही ते घर वाचू शकत नव्हतं. 10 ऑगस्टच्या या दुर्दैवी संध्याकाळी असं काय घडणार होतं, ज्याने हसते खेळतं कुटुंब एका फटक्यात उद्ध्वस्त झालं? पहा कथेचा सर्वात वेदनादायक आणि धक्कादायक संकेत. कधी कधी सत्य हे सावध करण्यासाठी नाही तर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी समोर येतं. 10 ऑगस्टच्या या दुर्दैवी संध्याकाळी कुंभ राशीच्या बाबतीत अगदी हेच घडत होतं. त्या स्त्रीने टेबलवर फेकून दिलेले ते पुरावे, ते कॉल रेकॉर्डिंग आणि ती बनावट कागदपत्रे हे फक्त कागदाचे तुकडे नव्हते, तर त्या कुटुंबाचे विश्वासाचे उजाडलेले धज्जे होते. हॉलमध्ये एक भयंकर शांतता पसरली होती. कुंभ राशीच्या व्यक्तीच्या पायाखालची जमीन जणू सरकली होती. डोळ्यासमोर गेल्या अनेक वर्षाचे प्रसंग तरळून जात होते. ज्या माणसाला स्वतःच्या भाव्यापेक्षा जास्त मानलं, त्याच्यासाठी स्वतःच्या रक्ताच्या नात्याचा दुरावा लागला, तोच माणूस आपल्या पाठीत एवढा मोठा खंजीर खुपसत होता. तो कपटी माणूस गप्प बसणार नव्हता. तो जर पकडला जातो तेव्हा तो एकंतर पळून जातो किंवा अधिक आक्रमण होतो. त्याने दुसरा मार्ग निवडला. स्वतःचा उघडा पडलेला चेहरा लपवण्यासाठी त्याने तिथूनच उलट ओरडाआरडा करायला सुरुवात केली. तो जोरात ओरडायला, किंवा केलं हे मी सगळं, पण मला दोष देण्यासाठी स्वतःच्या घरात बघा तुम्हीच मला संधी दिली. त्याच्या या शब्दात आगीत तेल ओतणं काम केलं. ज्या स्त्रीने सत्य समोर आणलं होतं तिच्यावरही त्याने चिखलफेक करायला सुरुवात केली. कुटुंबातील सदस्यांमध्ये ज्या शंका, कुशकांच्या बिया त्याने पेरल्या होत्या, त्या आता वटवृक्ष बनल्या होत्या. सत्य समोर येऊनही घरातील माणसं एकमेकाकडे संशयाने पाहू लागली होती. आणि मग तो भयंकर क्षण. 10 ऑगस्टच्या त्या रात्री वर्षानुवर्ष जपलेले हसतं खेळतं घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलं. नात्यामधील विश्वासाचा धागा एवढा तुटून गेला होता की तो जोडणं आता अशक्य होतं. भावाने भावाचा हात सोडला. पती पत्नीमध्ये कधी न
भरणारी दरी निर्माण झाली आणि वृद्धाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसणार कोणी उरलं नव्हतं. ज्या घरामध्ये कधी आनंदाचे सूर गजवत होते, तिथे सण उत्सव एकत्र साजरे व्हायचे, तिथे आज फक्त आरोप प्रत्यारोपाचा आणि क्रोधाचा तांडव सुरू होता. पैसा गेला, मालमत्ता धोक्याची आली, प्रतिष्ठा धुळीत मिळाली, पण सर्वात मोठा फटका बसला तो विश्वासाला. कुंभ राशीची व्यक्ती पूर्णपणे एकाकी पडली. त्या कपटी माणसाचा एक कारस्थानाने अख्खं घर उद्ध्वस्त उघड्यावर आणून सोडलं होतं. घर तर उद्ध्वस्त झालं, संसार मातीत मिळाला, पण तो कपटी माणूस तो या विनाशाचा तमाशा पाहून मनातल्या मनात हसत होता. त्याला वाटत होतं की घर उद्ध्वस्त करून तो आता सुरक्षितपणे निसटून जाईल आणि या सगळ्यातून मोकळा होईल. पण त्याला काय खबर की ज्या स्त्रीने 10 ऑगस्टला सत्याचा पहिला स्फोट केला होता, ती अजून शांत झाली नव्हती. तिच्याकडे एक असा शेवटचा मास्टर स्ट्रोक बाकी होता की जो कपटी माणसाला थेट रस्त्यावर आणणार होता. त्या स्त्रीचा तो अंतिम वार कोणता होता? तिने त्या कपटी पुरुषाचा असा कोणता महापर्दाफाश केला जिने त्याला तोंड लपवला ही जागा उरली नाही? पहा या कथेला न्यायाची आणि बदलाची सर्वात मोठी महाकपटी माणसाचा डाव उघडा पर्दाफाश. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, घर उद्ध्वस्त करून नात्याची राख रांगोळी करून तो कपटी माणूस विचार करत होता की तो जिंकला. त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत रहस्य होतं, जो गुपचूप तिथून काढताना पाय घेण्याच्या तयारीत होता. त्याला वाटत होतं की कुटुंब तर विखरून आता मला रोखणार कोण? पण तो विसरला होता, जेव्हा एका स्त्रीच्या स्वाभिमानाला आणि विश्वासाला तडा जातो तेव्हा ती शांत बसत नाही, ती थेट काळी बनून समोर उभी राहते. जसा तो दाराकडे वळला तशी ती स्त्री त्याच्या समोर भिंतीसारखी उभी राहिली. तिच्या हातात फक्त मोबाईल नव्हता, तर संपूर्ण पुराव्याची एक मोठी फाईल आणि कायदेशीर नोटीस होत्या. तिने त्या कपटी माणसाच्या डोळ्यात डोळे घालून विचार, तुला काय वाटलं तर घर उद्ध्वस्त केलं म्हणून तुझा खेळ संपला? अरे खरा खेळ तर आता सुरू होतो. तिने एकामागे एक असा महाबॉम्ब फोडला की त्या कपटी पुरुषाच्या पायाखालची जमीन पुरती ढसळली. तिने फक्त घरात नाही तर बाहेर समाजातील मुख्य व्यक्ती, बँक अधिकारी, नातेवाईक या सर्वांना एकत्र करून त्या कपटी पुरुषाचे सर्व काळे धंदे आणि लबाड्या उघड्या पाडल्या होत्या. ज्या ज्या पैशावर ज्याने डोळे ठेवले होते त्या सर्व खात्यावर, मालमत्तेवर तिने आधीच कायदेशीर स्थगिती आणली होती. त्याने विश्वासाचे घेतलेले सह्या कशा बनावट होत्या हे सिद्ध करणारे रिपोर्ट तिने टेबलवर आणले होते. काही मिनिटांपूर्वी जो माणूस माज दाखवत होता, हुकूम चालवत होता, तो आज थरथर कापत होता. ज्या प्रत्येक पैलू, त्याचा प्रत्येक भुरका टरकून उघडून पाडणार होता. ज्या नात्यामध्ये ज्याने कुंभ राशीच्या विरोधात भडकवलं होतं, तेच नातेवाईक आता घराबाहेर काढत होते. त्याचे मित्र, त्याचे साथीदार, त्याच्या जीवावर तो हा खेळ खेळत होता, ज्याने ऐनवेळी त्याची साथ सोडली. ज्या माणसाने दुसऱ्याचं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त केलं होतं, आज तो स्वतः रस्त्यावर आला होता. न त्याच्या हातात पैसा उरला, ना इज्जत उरली, ना कोणाची साथ उरली. 10 ऑगस्टच्या त्या काळ्या रात्री तिने त्याला असा धडा शिकवला, ज्याने त्याची पुढची पिढीही असा विश्वासघात करायला 1000 वेळा विचार करेल. कपटी माणसाचा पर्दाफाश तर झाला, त्याच्या कर्माची फळं तर मिळाली, पण उद्ध्वस्त झालेलं घर, विखरलेली नाती सत्य समोर येऊनही कुंभ राशीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. कारण शत्रूचा पराभव झाला असला तरी स्वतःचं घर मात्र उघड्यावर पडलं होतं. आता सर्वात मोठा प्रश्न हा होता की ह्या भीषण विनाशाच्या राखेतून कुंभ राशी पुन्हा कशी उभी राहणार? 10 ऑगस्टच्या या महाभयंकर धक्क्यानंतर कुंभ राशी स्वतःला कसे सावरणार? आणि तुमच्या आयुष्यात कसा कपटी माणूस असेल तर त्या स्वतःला कसं वाचवू शकाल? पहा या संपूर्ण महाकथेचा सर्वात महत्त्वाचा अंतिम भाग. कुंभ राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, 10 ऑगस्टच्या त्या काळ्या रात्रीचं कुंभ राशीच्या आयुष्यात एक मोठा छेद दिला तर घर उद्ध्वस्त झालं, नात्याचे तुकडे झाले आणि विश्वासाचा गळा आवळला गेला, जो कधी भरून येणार नव्हता. पण कुंभ राशीच्या जातकांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्रात आणि निसर्गाच्या नियतीत कुंभ राशी ही संघर्षातून निर्माण झालेली रास मानली जाते. कुंभ राशीची व्यक्ती जितकी शांत आणि भावंडी असते, तितकीच ती संकटाची काळात वज्रासारखी कठीण बनते. घर उद्ध्वस्त झालं म्हणून आयुष्य संपत नाही. त्या कपटी माणसाने तुमचं सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो तुमच्यातली हिंमत, तुमचा आत्मविश्वास हिरावून घेऊ शकत नव्हता. ज्या स्त्रीचे 10 ऑगस्टला
सत्याचा बॉम्ब फोडला. तिने फक्त एक कपटी माणसाचा पर्दाफाश केला नाही, तर कुंभ राशीच्या एका मोठ्या विनाशातून बाहेर काढलं. जर तिने त्या दिवशी धाडस दाखवलं नसतं, तर कदाचित हा कपटी माणूस सर्व काही हळूहळू गिळकृत्य करून निघून गेला असता. सत्य स्वीकारणं कठीण असतं, पण ते सत्याचा मार्ग तुम्हाला मोकळा श्वास घेऊ देत नाही. कुंभ राशीच्या व्यक्तींनो, त्या रात्रीनंतर एक मोठा निर्णय घेतला. अश्रू पुसले, दुःखाला बाजूला सारलं आणि पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी पाऊल पुढे टाकला. ज्या नात्यामध्ये कपट होतं ती नाती संपली, पण ते खरं होतं ते पुन्हा एकत्र आलं. 10 ऑगस्टची ही घटना फक्त एका कुटुंबाची कथा नाही, हे कुंभ राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक मोठी ताकद आहे. जर तुमची रास कुंभ असेल तर आयुष्यात 3 नियम लक्षात ठेवा. गोड बोलणाऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. जो माणूस तुमच्या समोर तुमची निंदा करतो, तो दुसऱ्यांसमोर तुमची निंदा करतो. अति गोड बोलणारा माणूस पाठीत खंजीर मोठा खेळ खेळतो. आर्थिक आणि कायदेशीर बाबतमध्ये नेहमी सतर्क राहा. विश्वासाच्या नावाखाली कोणत्याही कागदपत्रावर किंवा व्यवहारावर आंधळेपणाने सह्या करू नका. स्वतःच्या मालमत्तेवर स्वतःचे नियंत्रण ठेवा. कुटुंबातील वाद घरात मिटवा. जेव्हा घरातील भांडण बाहेर जातात, तेव्हा तिसरा माणूस, कपटी पुरुष किंवा स्त्री, त्याचा फायदा घेऊन संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतं. 10 ऑगस्टचा तो दिवस एक विनाशाचा अंत होतो आणि एका नव्या शक्तिशालीची सुरुवात होते. कपटी माणसाला त्याच्या कर्माची सजा मिळाली, सत्याचा विजय झाला आणि कुंभ राशीचे पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्या पडणं सोपं आहे, पण कायमचं संपवणं कोणाला शक्य नाही. बंधू भगिनींनो, तुमच्या आयुष्यात एक असा कपटी माणूस किंवा अशी परिस्थिती आली आहे का? त्या स्त्रीने सत्य समोर आणून योग्य केलं नाही का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या स्वामी भक्ती शक्ती या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून 10 ऑगस्टचा भयंकर प्रसंग कोणाच्याही आयुष्यात पुन्हा घडणार नाही. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र. अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, चला तर मंडळी, कमेंट करायला अजिबात विसरू नका. असेच अचूक नवनवीन राशी भविष्याचे अपडेट, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा. चला तर सर्वांना स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. बाय. पुन्हा भेटू एका अशाच रहस्यमय व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.